मला सांग, मला नाही माहिती देव आहे का नाहीये, पण आई आहे. तुम्ही त्या आईशी भांडू शकता, त्या आईशी तुम्ही बोलू शकता. ती आई जे काय आशीर्वाद दिल ना, ते मला नाही वाटत देवळामध्ये तुम्हाला भेटतात म्हणून. आज आपण बघतो इन जनरल ह्या गोष्टी सगळ्यांकडनं होतात, की म्हणतो आपण आईला घरी बसलो असेल की आई 2 मिनिटं मित्र आलाय, किंवा आज आई मला इकडे जायचंय. त्या मित्रांमध्ये जेव्हा आपण असतो, आईचा फोन आल्यानंतर आई म्हणते कधी येतोस घरी. तुम्ही त्या मित्रांना तुम्ही म्हणता का आता मला घरी जावं लागेल, माझी आई वाट बघती. किंवा काय काय जण काय नाही असं हे असतं की आईचा फोन येतो 4 चौघांमध्ये तर रिसिव्ह पण केला जात नाही. ते कुठंतरी माहिती आहे तुला कसं असतं, आपल्याला वाटतं ते चमकते, हिरे मोती असतील ज्या मित्रांमध्ये राहत असतो, किंवा जे काय आपण बाहेर जातो, आईला जी दुनियादारी आपण बाहेर करत असतो सगळी, आपल्याला वाटतं चमकते, भारी, आपल्याला आवडते. पण ते जेव्हा लागतं तेव्हा कळतं की ती फुटलेली काच असते. पण मला वाटतं आता ह्या गोष्टी उलट्या करायला लागा. वेळ आप तुमच्या आईला द्या. उद्या अडचणीत असेल तर सर्वात जास्त चांगलं सोल्युशन आहे तुमच्या आईकडनं भेटलं जाईल. उद्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर 4 चांगल्या गोष्टी तुमची आई सांगाल. का म्हणजे एक निस्वार्थपणे तिने तुम्हाला वाढवलेलं असतं. का तुम्हाला वेगळ्या मार्गाला पाठवल. बाहेरची लोक नाही तुम्हाला कधी मार्गदर्शन करू शकत, कारण की प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचा स्वार्थ असतो, जो आईकडे कधी नसतो. त्यामुळे उद्या कुठल्याही गोष्टीची अडचण आली ना, ते एक गुरु आहे तुमच्याकडे, आणि तो तुम्हाला योग्यच मार्ग दाखवल. ती म्हणजे तुमची आई आहे.